मीरा भाईंदरमध्ये 254 एकर सरकारी जमीन प्रकरणाने मोठा वाद निर्माण केलाय। सरकारी मालकीची असल्याचा दावा असलेली ही जमीन न्यायालयीन आदेशांच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या नावावर कशी गेली असा सवाल उपस्थित होतोय। मिठागरासाठी राखीव असलेली जमीन लोन डेव्हलपमेंट असताना तिचे मालकी हक्क खासगी कंपन्यांकडे कसे गेले यावरून संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली। याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या जमिनीबाबत फार मोठा खुलासा केलाय। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात। सगळ्यात आधी एक अत्यंत ट्विट केलं राऊत साहेब मीरा भाईंदर मधल्या एका जमिनीचं प्रकरण 254 एकर शासकीय जमीन मीरा भाईंदर सॉल्ट लँड 254 एकर मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये, आणि ही जमीन 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं खाजगी मालकांना शासकीय जमीन द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रानं आपली भूमिका मांडली। ही सरकारीच जमीन आहे, पण तरीही हायकोर्टानं सरकारी भूमिकेची, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेची दखल घेतली नाही आणि ही 254 एकर जमीन कोट्यावधी म्हणजे हजारो कोटीची जमीन, सरकारी मालकीची जमीन या उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तींना देण्यात आली। राज्य शासनानं असं ठरवलंय ज्या माझ्या माहितीनुसार की स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊन या सगळ्या व्यवहाराला आव्हान द्यायचं। माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारकडे इतके मोठे मोठे वकील असताना हा खटला महाराष्ट्र सरकार हारला कसा? राज्य सरकार, एवढं मोठं राज्य सरकार, हा खटला हारला कसा हा पहिला प्रश्न। आणि हे जे ज्यांच्या बाजूने निकाल दिला हायकोर्टानं की 254 एकर जमीन त्यांच्या मालकीची, या ज्या कंपन्या आहेत द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या 2 कंपन्यांची नावं लक्षात ठेवा। मी सरकारला विचारतो की या 2 कंपन्यांचे मालक कोण आहेत ज्यांना ही 254 एकर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली। हा निर्णय जर एखाद्या मंत्र्याने घेतला असता अशा प्रकारे किंवा सरकारने घेतला असता आणि कोणी कोर्टात गेला असतं तर मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्टानं त्या संबंधित मंत्र्यावरती स्ट्रिक्चर पास केले असते। व्यवहार पारदर्शक नाही, सरकारी जमीन तुम्ही अशा प्रकारे कशी एखाद्याला खाजगी व्यक्तीला देऊ शकता, लुटू शकता, आणि कदाचित त्या संबंधित मंत्र्यांची नोकरी गेली असते किंवा मुख्यमंत्र्याला जावं लागलं असतं घरी। पण हायकोर्टाच्या एका बेंचनं ही जमीन सरळ 2 बिल्डर्सना मोफत दिलेली आहे। मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करेन, ही महाराष्ट्राची जमीन आहे, राज्याच्या जनतेची जमीन आहे। या जमिनीवरती तुम्ही नागरी सुविधांच्या अनेक गोष्टी करू शकता। 254 एकर हा फार मोठा आकडा आहे, तर ही जमीन तुम्ही काही करून परत ताब्यात मिळवा। ही महाराष्ट्राची लँड आहे। आणि हे बिल्डर कोण आहेत? हे जे या कंपन्या आहेत की मीरा रिअल इस्टेट आणि इस्टेट इन्व्हेस्टमेंट या दोन्ही कंपन्यांचे मालक, त्याच्यावरचं संचालक मंडळ आणि
यांना ही जमीन मिळावी म्हणून कुठून विशेष प्रयत्न झाले याची माहिती महाराष्ट्र सरकारनं, विशेषतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जनतेसमोर आणावं. बावनकुळे साहेब काल स्वतः या विषयावर मी जेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणले की आम्ही स्पेशल लीव्ह पिटिशन SLP दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये या न्यायालयातल्या या आजच्या निर्णयाला आम्ही आव्हान देतो. ही चांगली गोष्ट आहे. सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार लढत आहे. पण तरी सुद्धा हे दोन महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंधण देण्यात आलेली आहे. अंधण आम्हाला साधं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. धारावी वाशीय लढतायत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेकांना घरं मिळालेली नाहीत. जमिनींचे डिस्प्यूट चालू आहेत आणि एका झटक्यात 254 एकर जमीन महाराष्ट्र सरकारची 2 इस्टेट कंपन्यांना दिली जाते. तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो. या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारलाय. हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरलाय, हरवून घेतला स्वतः 254 एकर जमिनीसाठी. पण मला तसं वाटत नाही. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते माझ्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. हे दोन कोण आहेत, काय नाव आहे त्यांची? राज्याकडनं नावं येऊ नाही तर मी देतो. राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढलेलं आहे. नाही, पण राज्य सरकारला ह्या संदर्भातली सगळी नावं जाहीर करू द्या. राऊत साहेब, तुम्ही म्हणता की सरकार प्रामाणिकपणे लढलं या प्रकरणामध्ये, लढेल अशी मी अपेक्षा करतो सुप्रीम कोर्टामध्ये. आता जे हरवलं संशयास्पद भूमिका कोणाची आहे? कमकुवत कमकुवत वकील नाही देणारं सरकार. बघा, सगळ्यात आधी संशयास्पद भूमिका न्याय व्यवस्थेची. हा. जर एखाद्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यानं हा निर्णय घेतला असता अशा प्रकारचा जमीन वर्ग करण्याचा खासगी मालकांना आणि कोणी कोर्टात गेला असते तर सगळ्यात आधी न्यायालयानं या संपूर्ण प्रोसेसला स्टे दिला असता. सुनावणी झाली असती आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं संबंधित मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं असतं. त्यांच्यावर ताशेरे मारले असते. कदाचित त्यांच्या नोकऱ्या घालवल्या असत्या मंत्र्यांच्या. पण त्याच प्रकारचा अत्यंत रहस्यमय निर्णय जर न्यायालयाकडून मिळाला असेल तर त्याला जाब कोणी विचारायचा? का विचारू नये? नाही, पण राऊत साहेब, पारदर्शकता आहे. तुम्हाला काय वाटतं की न्यायालयानं हा निर्णय देण्यामागचा हेतू काय असू शकतो? नाही, हेतू अनेक. आता सध्या न्यायालयामध्ये काय चाललंय देशभरात तुम्हाला माहितीच आहे. निवृत्त झाल्यावरती मुख्य न्यायाधीशच सांगतात की न्यायालय कशा प्रकारे दबावाखाली काम करतात, न्याय व्यवस्थेला कशी वाळवी लागलेली आहे हे मुख्य न्यायाधीशच सांगत असतात आमचे ना. मला संशय आहे याच्यामध्ये काहीतरी न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोठा घोटाळा झालेला आहे. 10,000 कोटीची जमीन, एवढंच मी सांगतो. किमान 10,000 कोटीची ही सरकारी याचं मूल्य आहे. 10,000 कोटी सरकारी मूल्य आहे. न्यायमूर्ती कोण आहेत याची काही कल्पना आहे? न्यायमूर्तींचं नाव घेणं मी योग्य नाही, पण तुम्ही ते शोधू शकता या खटल्या संदर्भात. नाही, मी त्यांना विचारलं की हा असा निकाल आपल्या सरकारच्या विरुद्ध लागलेला आहे. ही आपली जमीन आहे 254 एकर. पण बावनकुळे साहेबांचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे मला दिसतात की आम्ही या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब याचिका दाखल करायचे आदेश दिलेले आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि राज्याची जमीन राज्याच्या ताब्यात घेऊ.